सरकार बनतं त्यावेळी पहिल्या अधिवेशनाला बाबा एक सकारात्मक चर्चा आपण करूया अशा प्रकारची संधी होती। त्यांनी संवाद स्थापित करावा असं आपल्या पत्रकार परिषदेत म्हटलं, पण संवादाचं सगळ्यात मोठं माध्यम जे होतं, आम्ही त्यांना चहापानाला निमंत्रित केलं होतं, म्हणजे संवादालाच निमंत्रित केलं होतं, पण त्या संवादावर त्यांनी बहिष्कार टाकला। म्हणजे मला याचा अर्थच समजला नाही की संवादावर बहिष्कार टाकायचा आणि संवाद साधा अशा प्रकारे त्या ठिकाणी पत्रकार परिषदेत म्हणायचं। पण मला असं वाटतं की काही हरकत नाही। त्यांनी ॲक्च्युली हे जे काही 9 पानी पत्र दिलेलं आहे, या पत्रात संपूर्ण पत्र हे वर्तमानपत्राच्या बातम्यांवर आधारित आहे। तर त्या बातम्यांसोबत त्यांनी सरकारने दिलेला खुलासा जरी वाचला असता तरी 9 पानाचं पत्र अर्ध्या पानात त्यांना निश्चितपणे देता आलं असतं। पण हरकत नाही, त्यांनी पुन्हा हे सगळे मुद्दे जर हाऊसमध्ये मांडले तर आम्ही त्याची उत्तरं त्या ठिकाणी देण्याकरता तयार आहोत। 2 महत्त्वाच्या चर्चा आपण या सभागृहामध्ये ठेवलेल्या आहेत। 8 मार्चला पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या 300व्या जन्मशताब्दीच्या निमित्ताने एक चर्चा आपण ठेवली आहे, ज्याच्यामध्ये महिला दिन असल्यामुळे सक्षमीकरणाचा जो सगळा मुद्दा आहे त्या अनुषंगाने ही चर्चा एक सकारात्मक अशा प्रकारची चर्चा आहे। आणि भारतीय संविधानाचं अमृत महोत्सवी वर्ष असल्यामुळे आपण एक 2 दिवसाची चर्चा ही भारतीय संविधानाच्या अनुषंगाने कशा प्रकारे आपला विकास झाला आणि संविधानाने आपल्याला काय काय दिलं अशा प्रकारची एक सकारात्मक चर्चा व्हावी। म्हणजे ते लाल संविधान पकडून करतात तशा प्रकारची नाही, तर माझी अपेक्षा आहे की संविधान वाचून किंवा त्यातल्या तरतुदी समजून आमचा विरोधी पक्ष देखील त्याच्यावर एक चांगली सकारात्मक चर्चा करेल अशी माझी या ठिकाणी अपेक्षा आहे। खरं म्हणजे आत्ताच शिंदे साहेबांनी सांगितलं की अलीकडच्या काळामध्ये रोज मला एक स्थगितीची बातमी पाहायला मिळते आणि मी स्थगिती दिलेली आहे असं मला रोज ऐकायला मिळतं। मग मला विचारावं लागतं माझ्या ऑफिसला की आपण कधी दिली मग ते म्हणतात की आपल्याकडे तर अशी फाईलच आली नाही। मग मला शोधून काढावं लागतं। अलीकडच्या काळामध्ये 2 गोष्टी माझ्या असं लक्षात आल्यात, मी तुम्हाला विनम्रपूर्वक सांगू इच्छितो। एक, आमच्याकडे कुठल्याही आमदारांनी निवेदन दिल्यानंतर त्यांनी काही मागणी केली असेल किंवा एखादा आरोप जरी केला असेल तरी त्याच्यावर आपण तपासून कारवाई करावी किंवा माहिती द्यावी असं लिहितो। आपण कधीच इग्नोर करत नाही। असं पत्र गेलं म्हणजे चौकशी सुरू झाली, असं पत्र गेलं म्हणजे आता त्याच्यावर स्थगिती आली, अशा प्रकारच्या बातम्या करणं हे थोडं बाळबोध आहे असं नसतं। कारण कुठल्याही वेळेस आपल्याला कारवाई करायची असेल किंवा स्थगिती द्यायची असेल, दुसरी बाजू आल्याशिवाय आपण अशा प्रकारे कधीच करत नाही। आता कालचा आरोग्य विभागातला जो विषय आहे हा विषय देखील आपण समजून घेतला पाहिजे की या संदर्भात आरोग्य विभागाच्या संदर्भात जे काही केंद्र सरकारने आपल्याला पैसे दिले होते त्या पैशामध्ये आपण जी काही कामं सुचवली त्या कामांमध्ये आपण 9% पैसा हा कॅपिटल एक्सपेंडिचरवर खर्च केला होता आणि केंद्राचं म्हणणं होतं तो 5% केला पाहिजे। म्हणून केंद्राने आपल्याला कळवलं की तुम्ही प्रायोरिटाईज करून 9%च्या ऐवजी 5% करा। त्यानुसार संबंधित खात्याच्या मंत्र्यांनी आणि सचिवांनी ही माहिती मागवली की आता कुठली कुठली कामं घेतली त्यातली काय प्रायोरिटी ठरवायची। त्यामुळे ही फाईल कधी माझ्याकडे आली नाही, मी त्याच्यावर कधी बघितलंही नाही आणि मी त्याच्यावर कुठली स्थगिती दिली नाही। तर मला असं वाटतं की भाई जिथे एखादी चूक होते असं लक्षात आलं तर मी स्थगिती निश्चितपणे देईल आणि त्याच्यामध्ये आवश्यकता पडली तर समजा खातं शिंदे साहेबांच्या शिवसेनेचं असेल त्यांच्याशी चर्चा करेन किंवा दादांकडचं असेल तर त्यांच्याशी चर्चा करेन। पण मला असं वाटतं की एक वातावरण जे तयार करण्यात येत आहे की बाबा काहीतरी इथे